का मी काय म्हणतो त्याची बुडी नाही दिसून राहिली एवढं कुठं गेली होते ती ना पोरीच्या इच्छा सवडाले पुरं घरचं सवडाले पोरीच्या इच्छा आपल्या घरी तिला काम करावं लागते तिथं तिला येशी लावून झोपून ठेवते तिची पोरगी काय बापा तिची पाहा लागते बरोबर पोरीच्या इथं अशी कोण बोलून राहिली तिच्या घरी ती येशी अशी कोण तू टोचल बोलून राहिली गेली असं पोरीच्या इथं नाही ते पोरगी पोरगी म्हणते आई तू काम नको करत जो हिच्या घरी गेली का हे का बसून ठेवते का तिच्या मायले माझ्यासमोर काम नको करू म्हणते मला काय ऐकून येत का मी का बयाड आहे काय आली का काना भरतच राहते माय निस्ती माया सासूचे मग माझी सासू तशीच लागते 4 दिवस येते ना म्हटलं निस्ती भांडायला लावते माझ्या घरात काही पण बाई अशी म्हणते का काम नको करत जो एवढी तर काट दिसत नाही होते ननद तोंडावर लिहिलं राहते काय अरकट आहे नाही आहे जितकी मेली धामण तितकी बदमाश असते म्हटलं कसं तिच्या तोंडावरची मासेनी हाकवत म्हटलं पण कुठं तर अजब आहे ते तुम्हाला माहित नाही तुम्हाला लय गरीब दिसते ते तिच्यासोबत तुम्ही 15 दिवस राहून पहा तिच्यातला तुम्हाला पुरा गुन्हा दिसून जाते आपण बोलतो तर आपले तोंड दिसते मेली धामांसारखी राहते पण गुन्हे सोडत बाई ते ना बरी ना तुलाच करावं लागते ना तुलाच एकीचा स्वयंपाक कम झाला जाऊ दे तिच्या पोरीच्या इथं तिची पोरगी कशी म्हणते जाय ना माय काय म्हणणं आहे तिच्या मायला का मी कामासाठी पाठ पाहिजे तिच्या मायची ते तेव्हा अशी म्हणते का माय कामासाठी पाहिजे हिची माय तर माझ्या घरी का जसे 2 टाइमचे भांडेच घासते रोजचे मला तर दिसते त्याची बुटी 2 टाइमचे सकाळच्या संध्याचे भांडे घासताना तू म्हणतो घासते काय काही बोलतो बिचारे काही पण दिसते ना भांडे घासताना दुसरं काम नको म्हणू पण मला भांडे घासताना दिसते हो बाई रहीन खईन इथं काय तेवढं काम काय भारी झालं का तिले एवढं भारी झालं काय मग पोरीची इथं कशी करते तिथं जाऊ पडते तिथं भली मोठी काम करते हे काहीच्या मायका झोपून ठेवते काय मारता करून घेते मायकडून पुरं नवायचं पुरं वयवट करते मायच्याकडून करून घेते पापडासारखं उकडून घेते दिवसभर बुडी म्हटलं मायची सारा करते म्हटलं तिथं जाऊन सारा दासोळा सावडते तिची पोरगी काय कामाची आहे का तिची पोरगी तर म्हटलं काहीच करत नाही इतकी काळी तिथं नाही देत म्हटलं माहिती बुडी आहे ना तिथं सावडाले आणि माझ्या घरचं तेले सावडणं दिसते त्याच्या घरी किती काही काम केलं तर तेले नाही आहे आणि त्याच्या घरी काय झोपून ठेवते पायना करून माझ्या बुडीले बुडीच करू लागत असं ते काय मुद्दाम करून घेते काय तशी नेत मायले कधी बोलत नाही म्हणतात आणि तशीच कशी आठवण येते तिले तुम्ही अशा बोलता खऱ्याचं खरं ऐकून नाही घेत तुम्ही अशा आहे बुडीचा भाग घेता माया नेसता तशी नाही का तुम्हाला पहा बरं वाटते का तुम्हाला कधीतरी दिसते का ते मदत नेताना तिच्या मायले बाई त्या सासूले तर कशीच मदत नाही नेतो बाई ते नेते असं बाई कामासाठीच नेत असं कामच गोळ आहे आता साराईले बरं सारी हिस्ट्री निघाली आता काटा द्यायची गरज आहे आता हिच्या बुडगीचं काढलं आता हिच्या घरात किती जराशी काटा देतो इली का हो ज्याने त्याची बुडी मला तर आज सकाळी बाहेर काहीतरी विकत घेऊन खाताना दिसली होती तशीच करते ते जसं मी तिला खाले नाही देत तिच्या हातचं हिसकतो असं वाटते ना मग आता तुमच्या मनात आलंच ना बाबा सुनीनं काही दिलं नसेल तिने विकत आणून खाल्लं म्हणून तिला आहे ना खाची कायच्या ते मन जाते तिचं किती काही देऊन म्हटलं कायच्या ते मन जाते तिचं आणि आणते इकत आणि तुमच्यासारखी वाटते बसून देत नसेल म्हणून आणते इकत आदत पडली ना खाची लपू खाची आणि एकटीच खाते गुलू एक नाही देत कोणाले पुन्हा मा इकडे तिकडे पाय घोयात हात घाले आणि टुचकून खाऊन घे आणि त्या सासूले म्हटलं लपून खायची सवय आहे हो बाई हे बरोबर आहे त्या सांगितलं मला सारं माहीत आहे तुम्हाला तुमच्यासारखी खोटं वाटते आमच्याला आम्हाला सारं घरातलं माहीत आहे काय ज्याच्या घरातलं त्यालाच अंधार माहीत असते तुम्हाला वाटतं लय बुडी चांगली आहे म्हटलं ते कोणाला काही दिलं काही केलं का तिच्या पोटात येतं म्हटलं तुम्हाला कुठं माहीत आहे मला म्हटलं बळबळ करते म्हटलं ते घरात आणि तुमच्यासारखी मला काही मागितलं मी दिलं बल्ली कुलकुल करते मांग ना बाई मी त्या दिवशी त्या घरचं काहीतरी नेलं ना आली बाई मागाले वाटीचं दे बाई माईन वाटी दे बाई जशी काय त्या घरची मी वाटी दाबूनच राहिली होती अशी करते म्हटलं त्या घरची बुडी मला नाही पटत बाई त्या बुडीचं हे असं वागणं जसं काही मी अनोळखी बाई आहे घरापाचीच थोय माय आता आम्ही देतो तर आम्ही असं हिडग्यावणी करतो काय आम्ही तर कधीच नाही मागायला येत आणि त्या घरची बाई बुडी लयच करते म्हणे दे म्हणे बेसन म्हणे त्या मागचं बेसन नेलं होतं ना म्हणे मी त्यापासून आणलं त्या मला मागितली आता गुवारी आदत पडली आता सुट्या झाली का म्या मागितलं का तुम्हाला ते तशीच करते मला माहीतही नाही घेऊन आली मला वाटलं तुम्ही दिलं असं अशी बुहारी आदत पडली आता तिले आता काय करतं कुठं बोलतं माय बोललं तर भांडण होते जाऊ दे काही गोष्टी सोडून द्या लागते तसंच आहे काही गोष्टी सोडल्या तर बरं राहते नाही तर डोक्यात पागल होते म्हटलं विचार करू आपण आपल्या घरात राहतो किती आपल्याला टेन्शन आहे जीवाले आणि टेन्शन आधी खेळवून देते आणि कोणा काही म्हटलं का मग त्याच्यापेक्षा मनाला बेकार वाटते त्या घरच्या बुडीची एक आदत सांगतो म्हटलं कधी मा घरी आली का तिला जशी भूकच लागते मला काय म्हणते बिचारे मला भूक लागली हो बिचारे काही असं तर दे ना त्या घरचं काय आदत होई होते बुडीची जुगिंज नको माय मी आतापाशी गोष्ट काढली नाही तर घरी जाऊन बोलशील त्या सासूले अधिक म्हणून सामा सुनीले त्याच सांगितलं म्हणून मायाच नाव करून ते मागं नको लागतो आणि सांगितली मी गोष्ट ना आणि माहिती मी काय म्हणतो तिले मला माहिती ना कशी आहे तर उलट्या दिमाखाची बाई आहे का सारख्या दिमाखाची बाई आहे काय सारख्या दिमाखाची असली तर काहीतरी बोला उलट्या दिमाखाच्या बाईला काय बोलाव काय हो माय काय बोलणार आहे उलट्या दिमाखाच्या बाईले आणि बाया म्हणते सासूले अशी करते तशी करते स्वतःला वागवा लागलं म्हणजे मग माहीत पडते कशी आहे का आहे जवळ असल्याशिवाय कसं माहीत पडते आता आपल्यापेक्षा आहे म्हणून आपल्याला माहीत आहे म्हटलं बाया कशा आहे म्हणून आणि येईल का आहे आणि ज्याला वागवा लागते त्याला समजते कशी असते म्हणून बुड्या बाड्या अशी नको म्हणून बुड्यान बाड्या आणि का साऱ्यात तशी असते का मी नाही आहे बाई त्यातली आणि मला मग उद्देशून बोलल्यासारख्या बोलून राहिल्या तुम्ही मी आहे का तशी हो साऱ्याच बुड्या तशा आहे तुम्ही त्यातल्याच आहे नाही तर काय आहे तुम्ही तुमच्या सुनच्या गोष्टी करत नाही का
पा आम्ही सुनायच्या गोष्टी करतो तुम्ही काय सासवाच्या गोष्टी करत नाही काय? तर तुम्ही तर करता सासवाच्या गोष्टी, सगळेजण आपापल्या गोष्टी करत असती आणि चालल्या मोठ्या बोलाले. देवा पाय विषय बंद करा आता तुम्ही इथं भिडा नाही की मी किंवा मी काय म्हणतो इथं चालता काय कार्यक्रम आहे ना आपल्या गावापाशी शिवपुरा आहे म्हणते, तिथं मस्तपैकी चांगला मोठा कार्यक्रम आहे म्हणते, जेवण खावण सारंच आहे म्हणते. चालत जाण काय? आपण सकाळी जात जाऊ असते ना, अर्धी नाही तरी तिकीट आहे. आणि ह्या तुमची तर काही 75च्या वर असेल ना तुम्ही? हो मी 75च्या वर आहे ना. 75च्या वर तर माझी तिकीट फुकटच आहे. आणि तुम्ही जाणतं मला सांगा बापा कधी चालतात, कधी लागलं म्हणते ते शिवपुरा? नाही कालच लागलं म्हणते. आणि चालत जाण काय? जेवण खावं नाही तिकडे आहे आणि आपल्या फक्त घरच्यासाठी करून ठेवावं लागते. हो मी तर येतो बाई. माझ्या बुड्यासाठी करून ठेवत जाईन सकाळीच, मग जात जाऊ आपण. किती वाजतापासून चालत जाण? सगळं बापा एवढ्या सकाळी सकाळी होत नाही. 10 10:30 11 वाजेपर्यंत आमचे कामच पुरते. दिवसभर राहते आणि आपण 11:30 वाजता जरी गेलं तरी होते. आणि चालत जा 11:30 वाजता. आणि एकदम काय सकाळी आमचं होत नाही बाबा. लेकरं बाय शाळेत पाठवल्याशिवाय कसं होणार आहे? आता तर मला दुपारची शाळा बंदच आहे, आता सकाळचीच आहे. पण लेकरं बायासाठी जेवायला स्वयंपाक गिपाक लागत, नवऱ्या गिवऱ्यासाठी बुडी गिडीसाठी करून नाही ठेवावं लागत काय? हो तसंच आहे. आपल्याला सारं घरचं निरीपिरी करून जावं लागते. तसं होते का आपलं जाणं घराच्या बाहेर तरी निघणं होते काय? कधीतरी आपल्याकडून निघणं होते काय? 11:30 12 वाजता असं तर मी येतो. कसं आहे सगळं निरीपिरी झाल्यावर येते. बुड्याला जीव वाढून द्यावं लागते. माईचा बुडा तर दिवसभर उपाशी राहते, पण हाताने घेत नाही म्हटलं मी नसली तर. नाही तर मी गावली गेली म्हणजे सारं घर उचकून काढते म्हटलं माईचं बुडगं. हो माय म्हणजे दिवसभर जेवत नाही ते वाढून नाही दिलं तर. हो ना तसंच आहे ना, माईची बुडी असली म्हणजे देते ते वाढून. मग का टेन्शन नाही राहत. पण म्हटलं ह्या माणसाला वाढून नाही द्यावं लागते म्हटलं. मी नसली म्हणजे सारं घर उसक खसक जिच्चं ना चिच्चं उचकून काढते म्हटलं. आणि तिच्या तिथं म्हटलं उसडे करून ठेवली तर खात नाही म्हटलं हा बुडा. म्हणजे बस बुडा आहे बापा आमच्या घरी नाही असं घेते हाता घेताना. तेवढं काही नाही आहे, तेवढ्या बाबतीत चांगलं आहे आमच्या घरी. वाटत नाही बाई त्याचा बुडा इतका अज्जत असून म्हणून. काय सांगतो ना कोणीच वाटत नसते किती अज्जत आहे म्हणून. सोबत राहिल्यावर माहीत पडत असते. हो माय बुड्यासाठी करून घ्यायला लागत जाईल. आणि चालत जा जाऊ द्या कोणी किती काही अज्जत असो आपलं ताटगीट वाढून देत जा तू आणि चालत जाय. मग सगळं होऊन जाते निरीपिरी घरचं. आणि मग तिकून आलं का बस स्वयंपाक करणं काय राहायची व्यवस्था आहे म्हणतो ना तू. तसं कुठं राही नव्हतीच घे जाय ना आपले 10-20 रुपये रोजचे. त्याचं काय चाललं जायचं ऐकायला भेटते तेवढं शिवपुराण. 2 शब्द कानात पडते देवाचे. घरीच घरी बोरही होते आणि 2 लोक दिसते वैक्या पायक्या होते जास लागते. आपण बसलोच आहे आता शांती आणलं चाल ना आपण तिच्या घरी. आता आणलं असं ना आपण काय गर्दी करायला तिच्या घरी चालता. लय वेळ आता झाले काय होते चला भेट घेऊन येऊ. मग अधिक म्हणून भेटला आल्या नाही म्हणून.